वजन वाढतं, म्हणजे मेनोपॉजच्या काळामध्ये स्त्रीचं वजन 10 ते 12 किलो वाढतं असं मी अनेक ठिकाणी रिसर्चमध्ये वाचलं. बरोबर आहे. तर हे आपल्याला टाळता येतं का, आणि टाळायचं असेल तर ते कसं टाळावं? याचं उत्तर सकारात्मक आहे हे मी नक्की सांगेन. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. आपण कुठेही गेलो की असं नाही, ही ऑफर आहे ती ऑफर आहे, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. हे मी अशासाठी म्हणते कारण मेनोपॉजच्या काळामध्ये जे वजन वाढतं ते काही फक्त एकाच कुठल्या तरी गोष्टीमुळे वाढत नाही. त्याच्यामध्ये एक सगळा विचार करून मग त्याच्यावर सोल्युशन काढणं हे आवश्यक असतं. बेसिकली इस्ट्रोजनचं आपण डेफिशियन्सी आहे, त्यामुळे ना फॅट्सचं रिडिस्ट्रीब्युशन पण होतं. पोटावर फॅट वाढण्याची टेंडन्सी वाढते. मसल मास कमी होतो. मसल मास कमी झाल्यामुळे जे बॉडी मेटाबॉलिझम आहे पूर्णपणे ते स्लो डाऊन होऊ शकतं. त्याच्यामुळे साखरेचं अब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं. फॅटचं जे कंटेंट आहे ते शरीरातलं वाढतं. जेनेटिक फॅक्टर असू शकतो, लाईफस्टाईल आहे, या सगळ्या गोष्टींचा असल्याने तो एकत्रित विचार करून योग्य प्रकारे एक पर्सनलाइज्ड अप्रोच याच्यासाठी ठेवणं हे आवश्यक आहे. कारण तुम्ही म्हणाल तसं खूप स्त्रियांचं आपण हे ऐकतो की मी, आणि सिरियसली दे आर डुईंग सो मच की त्या रेग्युलर व्यायाम करतायत, त्या डायटिंग करतायत आणि स्टील वजन कमी होत नाही, असंही होतं. दॅन इट कॅन बी फ्रस्ट्रेटिंग. त्याच्यामुळे ना याच्यात अप्रोच जो मी म्हटलं पर्सनलाइज्ड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये डाएट म्हणजे फक्त कमी खाणं असं नाही आहे. ते जेव्हा आपण म्हणतो की मेटाबॉलिझम योग्य असायला हवं, तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आहार विधी विशेषायतन हा एक मोठा कॉन्सेप्ट सांगितलाय रिलेटेड टू डाएट. तर तिथे मी अगदी सोपं काही सिंपल गोष्टी अशा सांगेन बेसिक, की काय खावं, कधी खावं, किती खावं, ह्या गोष्टींबद्दल माइंडफुल असणं हेही खूप उपयोगी ठरू शकतं. तर काय खावं मध्ये आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अ लिस्ट. मी असं म्हणेन की काय खावं मध्ये पचायला हलका आहार, आपल्या भुकेनुसार, होममेड फ्रेश फूड, आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढा तो गरम असावा. मग शेल्फ फूड टाळणं, प्रोसेस्ड फूड टाळणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच. त्याच्या वेळा नियमित असाव्यात. म्हणजे आज एक वेळ, उद्या एक वेळ, हे सतत चेंजिंग ठेवलं ना तर त्याचाही परिणाम हा मेटाबॉलिझमवर होतो. लेट नाईट डिनर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, नॉट ओनली इन दिस फेज पण ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. व्यायाम जर म्हटलं तर ह्या काळात कुठला तरी एक प्रकारचा व्यायाम हा पुरेसा नसतो. कार्डिओ आवश्यक आहे कारण कार्डियक हेल्थकडेही लक्ष ठेवायचं आहे, पण वेट ट्रेनिंग हे पण ह्या काळामध्ये आवश्यक गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे जो काही एक बोन लॉस होऊ शकतो ना, त्याच्यावरही चेक ठेवायला मदत होते. योगासनांचा उपयोग चांगला होतो कारण त्यांनीही एक स्ट्रेंथनिंग होतं चांगलं, फिजिकल मेंटल लेवलला होतं. आणि किती खावं, आता मी जर विचारलं की तुम्ही किती खाता, तर जनरली काय उत्तर असतं की पोट भरेपर्यंत खातो, राईट. तर मी नेहमी सांगते पेशंट्सना की ही जी पोट भरेपर्यंतची लेवल आहे ना त्याच्या थोडं आधी थांबावं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी गमतीत नेहमी असं म्हणते की पोट भरेपर्यंत खाणं आणि पोट भरायच्या थोडं आधी थांबणं हा जो काही फरक आहे, ह्या फरकामुळे आमच्यासारख्यांची पोटं भरतात असं आहे. सो इट कॅन लीड टू व्हेरियस एलिमेंट्स असं आहे. हो. आणि झोप ही खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे वजनाशी रिलेटेड. झोप जर व्यवस्थित नाही झाली तर अगेन मेटाबॉलिझम कॅन गेट डिस्टर्ब, ओबेसिटीकडे टेंडन्सी होते. दुपारची झोप ही सुद्धा टाळणं आवश्यक आहे. आणि झोप नाही लागली तर कधीतरी उगाच उठून बिंज इटिंग केलंय असंही होतं. तुम्ही ह्या सगळ्याचा एकत्रित जो उपयोग आहे तो करणं आवश्यक आहे. आणि आयुर्वेदामध्ये काही स्पेशलाइज्ड थेरपीज आहेत, त्याचा उपयोगही ह्याच्यासाठी निश्चित होतो. आणि ह्याचा अगेन